Hello students, in last video we study the modern screening effect and effective nuclear charge. Okay, remaining part now we study. As we move across a period, actual nuclear charge increases by +1 at a time. आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियड्समध्ये बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं की पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट गेलं तर ॲटॉमिक नंबर +1नी वाढत जातो आहे. म्हणजेच काय होतं आहे, न्यूक्लिअर चार्ज हे कितीनी वाढत आहे, +1नी वाढून राहिलेले आहे. ओके, द व्हॅलन्स शेल remains the same and the newly added electron gets accommodated in the same shell. Okay, मग व्हॅलन्स शेल कसे आहे, रिमेन्स द सेम आणि न्यूली चार्ज इलेक्ट्रॉन हे कुठे ॲड होत आहे, आउटर मोस्ट शेलमध्ये ॲड होऊन झाले. देअर इज नो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द कोअर शेल. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोअर शेल्स म्हणजे काय होते, इनर इलेक्ट्रॉन्स और कोअर इलेक्ट्रॉन्स म्हणजेच किंवा कोअर शेल्स म्हणजे इनर शेल्स. ओके, मग जे नवीन इलेक्ट्रॉन ॲड होत आहेत ते +1नी वाढत जातं आहे पिरियडमध्ये. ते कुठे ॲड होतील, लास्ट ऑर्बिटमध्ये ॲड होत जातील आणि देअर इज नो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू द कोअर शेल्स कसे आहे, ते आत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲडिशन नवीन इलेक्ट्रॉन हा कुठे येणार, आउटर मोस्ट शेलमध्ये येणार, कोअर शेलमध्ये येणार नाही. द शिल्डिंग ड्यू टू द कोअर इलेक्ट्रॉन रिमेन्स द सेम दो द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज झेड इन्क्रीजेस. मग कोअर शेलची जी शिल्डिंग आहे, शिल्डिंग इफेक्ट आहे कोअर शेलचा, तो कसा राहणार, सेम राहणार आणि फक्त काय होत जात आहे, न्यूक्लिअर चार्ज हा काय होत आहे, वाढत आहेत. म्हणूनच द नेट रिझल्ट इज दॅट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झेड EF goes on increasing across a period. On the other hand, Z E plus decreases down a group. मग यावरून काय लक्षात येतं की इफेक्टिव्ह चार्ज जो आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, तो पिरियड्समध्ये अक्रॉस अ पिरियड काय होत जातो, इन्क्रीज होत जातं आहे. ओके, आणि डाऊन द ग्रुप तो कसा होत जातो, डिक्रीज होत जातो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे शिल्डिंग इफेक्ट आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे आपण अभ्यासलं. नाव वी स्टडी द पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय होते. ओके, मेनी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स सच ॲज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी शो पिरियडिसिटी. फिजिकल प्रॉपर्टीज हा काय होतात, काही पिरियडिसिटी शो करतात. कोणत्या, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, ह्या सर्व काय एलिमेंटच्या किंवा पिरियडिक टेबलमधल्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे, त्या काय शो करतात, पिरियडिसिटी शो करतात. तर पिरियडिसिटी म्हणजेच काय, तर पिरियडिक ट्रेंड्स शो करतात. पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय, काही इंटरवलनी त्या काय होतात, डिक्रीज होतात किंवा इन्क्रीज होतात. In this section, we are going to consider the periodic trends in physical properties with reference to atomic radius, ionic radius, ionization enthalpy, electron gain enthalpy and electronegativity. आपल्याला periodic trends हे कशाच्या संदर्भात अभ्यासायचे आहे, ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस, आयनायझेशन एन्थॅल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. all of the students hardly study this topic because in 12th standard you have to learn again this. Okay, first physical properties बघू आपण. ॲटॉमिक रेडियस. सो यू हॅव लर्न ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय होते. ॲज अ डायरेक्ट इम्प्लिशन ऑफ दिस, द ॲटम हॅज नो डेफिनाइट बाउंड्री. The atomic size or atomic radius therefore can be estimated from the internuclear distance under a distinct circumstances. In this case of non-metals, the atom of the element are bonded to each other by covalent bond. Okay, bond length of a single bond is taken as a sum of radii of two single bonded atom. This is called the covalent radius of the atom. दोन एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात घेतलेले आहे ॲटॉमिक रेडियससाठी. तर बघा, कोणत्याही ॲटमचा रेडियस सर्वात पहिले अशी डेफिनेशन करण्यात आली होती की हा आहे न्यूक्लियस. ओके, हा आहे एक व्हॅलन्स शेल, हे दुसरं ऑर्बिट, हे तिसरं ऑर्बिट. समजा
आपल्याला रेडियस काढायचं आहे, तर रेडियस समजा इथे इलेक्ट्रॉन आहे आणि इथे न्यूक्लियस आहे. मग न्यूक्लियस हा सेंटरमध्ये असतो, तर न्यूक्लियसपासून ते इलेक्ट्रॉनपर्यंतचं जे डिस्टन्स होतं त्याला रेडियस म्हटलं जातं, असं सुरुवातीला सांगितलं गेलं होतं. पण हे कसं होतं, चुकीचं होतं. कारण की इलेक्ट्रॉन्स हे काय नाही आहेत, परमनंट नाही आहे, ते वेव्ह फॉर्ममध्ये आहे. आता वेव्ह फॉर्ममध्ये असल्यावर वेव्ह फॉर्ममध्ये असं झिगझॅग मॅनर असेल तर मग आपण ते रेडियस कसं काढणार? तर त्यासाठी ॲटॉमिक रेडियस काढण्याच्या काही पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धती आहे. जसं वॅन्डरवॉल्स आहे, कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. तर आपल्याला इथे काय अभ्यासायचे आहे? कोव्हॅलंट बॉन्डिंग अभ्यासायचे आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की 2 ॲटमपासून मॉलिक्यूल जेव्हा बनतं तेव्हा त्यांच्यामध्ये काय तयार होतं? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि मग आता ॲटॉमिक रेडियस तुम्ही कसं काढणार? तर समजा हे एलिमेंट बघा किंवा हे क्लोरीनचं बघा. क्लोरीनमध्ये 2 ॲटम काय झालेले आहे? एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार केलेलं आहे. मग यांचं ॲटॉमिक रेडियस किती होणार? तर पहिल्या ॲटमचं सेंटर आणि दुसऱ्या ॲटमचं सेंटर यामधलं जे डिस्टन्स असते त्यामधलं त्याचं हाफ म्हणजे काय होणार? ॲटॉमिक रेडियस ऑफ क्लोरीन ॲटम होईल. लक्षात आलं? मग ह्या क्लोरीनचं पहिल्या ॲटमचं सेंटर आणि सेकंड ॲटमचं सेंटर हे यामधलं अंतर जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 198 पिकोमीटर आहे. मग याला 2नी डिवाईड केलं तर किती आन्सर येणार आपल्याला? 99 पिकोमीटर. मग हे काय? क्लोरीन ॲटमचा ॲटॉमिक रेडियस. ओके. In this way, we can find out the atomic radius of the covalent bonded atoms. Okay. In this case of metals, distance between the adjacent atom in metallic sample is measured. One half of this distance is taken as the metallic radius. जे मी आत्ता सांगितलं की अशा प्रकारच्या मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये काय आहे? दोन ॲटम्समधल्या सेंटरमधलं जे डिस्टन्स असेल त्याचं 1/2 डिस्टन्स म्हणजेच काय कन्सिडर करायचं? ॲटॉमिक रेडियस ऑफ द ॲटम. दस ॲटॉमिक रेडियस म्हणजेच मग ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन कशी करू आपण? दस ॲटॉमिक रेडियस इज 1/2 ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन द 2 ॲडजसंट ॲटम ऑफ ए मेटल or 2 single bonded atom of a non-metal. ओके. त्यानंतर बघू. इट कॅन बी सीन फ्रॉम टेबल 7.2 तुमच्या पुस्तकातलं पेज नंबर 102 वरचा 7.2 टेबल बघा. ॲटॉमिक रेडियस कुठे डिक्रीज होत आहे आणि कुठे इन्क्रीज होत आहे हे आपल्याला लक्षात येणार. It can be seen from the atomic table 7.2 that atomic radius decreases across a period up to group number 17. ओके. 1 पासून तर 17 ग्रुपपर्यंत इथे दिलेलं आहे. बघा लिथियमचं काय दिलेलं आहे? 152 ॲटॉमिक रेडियस आहे. तर 17चं फ्लोरीनचं ॲटॉमिक रेडियस किती आहे? 64. यावरून काय लक्षात येतं की ॲटॉमिक रेडियस विल बी डिक्रीजेस इन द पिरियड. ओके. ॲटॉमिक रेडियस विल बी डिक्रीजेस मीन्स ॲटॉमिक रेडियस ऑफ लिथियम इज मोर दॅन बेरिलियम इज मोर दॅन बी इज मोर दॅन कार्बन. ओके. And effective nuclear charge greater the effective nuclear charge, stronger in the attraction of nucleus for the outer electron and seems smaller in atomic radius. Okay. Greater the effective nuclear charge, stronger the attraction of nucleus. Greater the effective nuclear charge, stronger is the attraction of the nucleus for the outer electron. मग हे कशावरून हे डिक्रीज का बजर झालं आहे? ॲटॉमिक रेडियस जर काय झालं, यांचा ॲटॉमिक नंबर जर वाढत गेला तर काय होतं? इफेक्टिव्ह चार्ज जर इन्क्रीज राहिला न्यूक्लियसवरचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर स्ट्रॉंगर राहिला तर त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शनसुद्धा कसं राहणार? स्ट्रॉंग राहणार. स्ट्रॉंग झाल्यामुळे ते काय करतील? न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेतील किंवा अट्रॅक्ट होतील. म्हणूनच त्यांचा ॲटॉमिक ऑर्बिटल साईज हा कसा होऊन जाणार? लहान होणार. लहान झाल्यामुळे त्यांचा ॲटॉमिक रेडियस हा कसा होत जाईल? डिक्रीज होत जाणार. आलं लक्षात?
तर इथे ॲटॉमिक नंबर काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. त्याच्यामुळे न्यूक्लियसची प्रमाण हे आउटर मोस्ट शेलमध्ये वाढलेले आहे. ते न्यूक्लियस काय होणार, इलेक्ट्रॉन काय होणार, न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील. अट्रॅक्ट झाल्यामुळे त्यांचं डिस्टन्स हे काय होऊन जाणार, न्यूक्लियसपासून तर इलेक्ट्रॉनपर्यंतचं डिस्टन्स हे कसं होऊन जाईल, कमी होऊन जाईल. आणि कमी झाल्यामुळेच त्यांचा ॲटॉमिक रेडियस हे सुद्धा काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आलं लक्षात? Then we study ionic radius. ॲटॉमिक रेडियस लक्षात आलं. ॲटॉमिक रेडियस अमॉंग द पिरियड हे काय होत जाते, डिक्रीज होत जात आहे. का बरं डिक्रीज होत आहे, कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर बाय 1 हा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय होतो, स्ट्रॉंग होतो. स्ट्रॉंग झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात आणि इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे मोर अट्रॅक्ट झाल्यामुळे काय होईल, त्यांचं डिस्टन्स, ऑर्बिटचं डिस्टन्स कशापासून, न्यूक्लियसच्या सेंटरपासून हे कसं होत जाईल, कमी कमी होत जाणार. म्हणजेच ऑलरेडी ॲटॉमिक रेडियस त्यांचं कसं येईल, कमी येणार. आलं लक्षात? त्यानंतर आपण बघू आयनिक रेडियस. An atom form a positively charged ion cation on the removal of one or more electron, where a negatively charged ion or anion is formed with a gain of one or more electrons. ओके, आत्ताच आपण ॲटॉमिक रेडियस बघितलं. आता आयनिक रेडियस. आयनिक रेडियस कोणाचं राहणार, आयन्सचं. आयन्स कधी तयार होतील, जेव्हा ॲटम काय करेल, गेन इलेक्ट्रॉन करणार. आपल्याकडे 1 और मोर इलेक्ट्रॉन गेन करणार, तर तो कसा बनेल, अनायन बनेल. कारण इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजेच काय होईल, त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज वाढणार, म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज जास्तीचे येतील, म्हणून ते अनायन बनतील. किंवा कधीकधी काय होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करताना किंवा कंपाऊंड फॉर्म करताना ॲटम काय करतो, आपले इलेक्ट्रॉन लूज करतो. मग जेव्हा ॲटम काय करेल, आपले इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा रिमूव्ह करेल एक इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन, तेव्हा ते काय तयार करतील, कटायन्स तयार करतील. मग हे कटायन्ससुद्धा काय आहे, आयन्स आहे. मग अशा प्रकारे ॲटॉमिक रेडियस आणि आयनिक रेडियस हे काय असतं, चेंज असते. ओके, आयनिक रेडियस इज द रेडियस ऑफ आयन्स अँड ॲटॉमिक रेडियस इज द रेडियस ऑफ ॲटम. ओके, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बिटवीन नेबरिंग कॅटायन्स अँड अनायन्स इन आयनिक क्रिस्टल हॅव बीन युजफुल फॉर इस्टिमेशन ऑफ आयनिक रेडाय. जसं आता आपण कोव्हॅलंट कंपाऊंडमधलं कोव्हॅलंट कंपाऊंडच्या पद्धतीने काय केलं, ॲटॉमिक रेडियस मोजलेला आहे. त्याच पद्धतीने आयनिक रेडियस अभ्यासायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कॅटायनिक किंवा आयनिक क्रिस्टल्स यांच्या मदतीने आपल्याला काय करावं लागणार, आयनिक रेडाय काढता येईल. ओके.